धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय समालोचक योगेश पाटील सर. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. नमस्कार प्रेक्षकांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच SK एंटरटेनमेंट ह्या वाहिनीशी जोडलेल्यापेक्षा सुद्धा आम्हाला हे पाहतात त्यांचं सुद्धा प्रेमाचा नमस्कार करून हार्दिक स्वागत करतोय. आणि उपस्थित आमचे लाडके मान्यवर पाहुणे मंडळी सर्वांचं हार्दिक स्वागत. सामना क्रमांक इथे 3रा सुरू होतोय. बिग फाईट. आधीचे दोन्ही पण सामने काहीसे प्रेक्षकांना पसंतीला नाही उतरले, कारण लो स्कोरिंग पण होते. तो संघर्ष पाहायला मिळाला नाहीये जो खेळांमध्ये असावा, युद्धामध्ये असावा, तसं पाहायला मिळालं नाही. परंतु या सामन्यामध्ये अपेक्षा बाळगतोय आपण की ही मॅच अगदी संघर्षमय असणार आहे, चुरशीची असेल, हाय व्होल्टेज असेल आणि शिवाय हाय स्कोरिंग सुद्धा बनेल अशी आपण खात्री बाळगूया. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध मेहेर बापगाव. मकरंद मुठवलच्या कॅप्टन सुधीरने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं मेहेर बापगावच्या या संघाला. आणि बापगावची सलामीची जोडी सुद्धा आपण पाहतोय. योगेश पाटील विथ ओमकार दळवी पोचलेले आहेत मैदानामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच पहिल्या षटकासाठी कुमार सज्ज झालाय. कुमार रणधवी षटक हाताळण्यासाठी गांधारी कल्याण यांकडून. सुंदर सूर्यप्रकाश पाहतो आपण, लख प्रकाश, निरभ्र आकाश, सभोवताली सजावट झालेले बॅनर्स, मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांचं मोलाचं योगदान. आणि त्यामध्ये आपण आलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा रंग भरलेत या मैदानामध्ये. चहू बाजूला प्रेक्षक कक्ष सुद्धा भरू लागलेत. आज रविवार असल्यामुळे प्रत्येक चाहता या ठिकाणी येण्याचं प्रयत्न करेलच. कोणी कामावरती गेले नसतील, कोणाला सुट्टी असेल, परंतु संडेला 99% प्रेक्षकांना सुट्टीच असते. त्यामुळे आज वातावरण फार इथे अगदी गर्दीचं असणार आहे. आणि मैदानामध्ये सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज कुमार. योगेश पाटीलला फुल टॉस दिला आणि पॅडल स्वीप करता असताना चेंडू एका टप्प्याच्या साह्याने लॉंग लेच्या दिशेने योगेश पाटीलचा पहिला चौकार. योगेश पाटीलकडे क्षमता आहे, अनेक विक्रम त्याच्या नावावरती स्थापित आहेत. मागच्या महिन्यात त्यांनी सुद्धा नानकर या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 7 चौकार मारण्याचा पराक्रम केलाय. तो इथे योगेश पाटील पाहतोय. त्यांनी सुरुवात केली सुंदर पद्धतीने या सामन्याची. जसं आपण अनुमान लावला की ही मॅच हाय व्होल्टेज असेल आणि हाय स्कोरिंग पण असेल, आणि तो प्रयत्न लगेच केलाय या ठिकाणी योगेश पाटील यांनी. सुंदर सुतार सुरुवात. आणि इथे पाहतो की पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. जय जोटिंग देवरुंग आणि आई गावदेवी विहाना 11 पिसे रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी आपण इथे सज्ज राहायचं आहे. योगेश पाटील ऑफ द मार्क. हवेचा वावर वाढलाय आणि धावा सुद्धा हवेच्या वेगाने झाल्या सुरू. रिव्हर्स हिट. वा, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक रिव्हर्स हिटेड फ्रॉम योगेश पाटील. लागोपाठचा दुसरा चौकार. चौकारांमध्ये मास्टर की ज्याने प्राप्त केली तो योगेश पाटील आपण पाहतोय. बाळादादा मेहर सुद्धा आता टीव्ही स्क्रीनच्या समोर असतील. कदाचित ते आता इनिंग ब्रेक पर्यंत पोहोचतीलच, कारण जेव्हा त्यांचा संघ चांगलं कार्य करतो तेव्हा दादा मैदानाच्या बाहेर असतात. कारण त्यांनी सांगितलं की सर, मी आमचा संघ खेळताना मैदानाच्या बाहेर असतो, कारण एक तो लक फॅक्टर त्यांच्या मनामध्ये असतो. यावेळेला बॅकफुटला गेला, बॅटची कट होती, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, आणि तिथे नशिबाने साथ दिली आहे आणि सन्मानी पाहुण्यांना सलामी देत असताना लागोपाठचा दिसता चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूला कसं मारायचं, प्रत्येक चेंडूला ती अगदी सुंदर पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवतोय योगेश पाटील. मेरिटनुसारही खेळतोय. तुटून पडलाय कुमार रणधवीवरती. जसं काय अनेक दिवसाचा भुकेलाच आहे योगेश पाटील. तुषारने सुद्धा मनोगत व्यक्त केलं की सर, आमचं काहीतरी चुकत्यात गोष्टी आणि त्या चुका सुधारून आम्ही चॅम्पियन पदासाठी प्रयत्न करतो ह्या नवीन वर्षामध्ये. आणि अशा प्रकारची बॅटिंग झाली तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला इथे नक्कीच साथ मिळेल आणि सपोर्ट मिळणार आहे. चौथा चेंडू ही रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू टाकला कुमार रणधवी याने आणि सुटकेचा निश्वास टाकलाय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि नवनाथ पाटील साहेबांनी. कारण इथे अजून चौथा चौकार येईल का असं वाटत होतं, पण नाही, तिथे थांबवलं. ही धावगती धावसंख्या पाहतोय 3 चौकारांच्या साह्याने 12 वरती.
बेर इलम बापगाव संघाची बिनबाद. पावलांचा वापर केला आडव्या बॅटने समोर विराट कोहली स्टाईलने अगदी ड्राईव्ह करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा तिथे टप्प्यामध्ये परिवर्तन केलं. कुमारांनी येताना पाहिलं बॅटर योगेश पाटील आणि त्या दरम्यान अगदी अलीकडे चेंडू टाकून बॅटच्या खालून चेंडू जवळपास गेला. बॅट फिरली गेली आणि त्या दरम्यान एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. अजूनही चांगलं कमबॅक, मस्त ऑप्सी करतोय. ही क्षमता आहे कुमारांची सुद्धा, म्हणून तो नेहमी क्षमतेने फ्रंटलाईन बॉलिंग करत असतो. बॅकफुटला गेला आणि कट झाली तिथे. शॉर्ट दरम्यानला मिस फिल्डिंग, थोडी का होईना मिस फिल्डिंग झाली आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये केलं आणि स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा. आता दुसऱ्या षटकामध्ये असेल योगेश पाटील. सर्व धावा त्याच्याच बॅटमधून, तब्बल 13 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. मेहरम बापगाव संघाच्या एके गडी बाद नाही. विदाउट लॉस 13 ऑन द बोर्ड टीम मेहरम बापगाव. जी हॅट्रिक झाली चौकारांची, लगेच मी उल्लेख केला की दादा नक्कीच टीव्हीवरती असतीलच आणि बारादादा मेहर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आलंय योगेश पाटील याला. अभिनंदन योगेश आणि वेलकम बाळादादा मेहर, आपलंही स्वागत. तिन्ही पण चौकार त्यांनी अगदी तिन्ही दिशेला मारले. पहिलाच अगदी फुल टॉस पॅडल स्वीप उडवला होता लॉंगलेच्या दिशेने. तर सन्माननीय आमचे पाहुणे सागरजी रणवी साहेब या, आम्ही आपल्याला पाहतोय आणि विनंती करतो की या, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपली जागा आमच्या मनात आहे आणि या मंचकावरती आहे. वेलकम सागरजी रणवी फ्रॉम मुठवळ बापगाव. म्हणजे बापगावमध्ये सुद्धा रणवी आहेत याचा अर्थ मला कळलं. असं वाटलेलं की मुठवलचेच रणवी आलेत, पण तो नाही. कुमार रणवी मुठवलचा आहे आणि आमचे सागरजी रणवी बापगावचे आहेत. या या दुसरं षटक सुद्धा येत आहे अजयच्या माध्यमातून. आम्हाला स्कोरिंगसाठी साथ देत आहेत कपिल, ज्यांनी मागच्या काही स्पर्धेमध्ये आम्हाला साथ दिली. तेच आठवत आहे मला कपिल, त्यांचं स्वागत. खूप दिवस झाले पण ते आठवणी जाणार नाही कपिल. क्रिकेटच्या आठवणी ह्या अबाधित असतात. किरणजी थळे साहेबांचा राईट हँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा कपिल जोडला गेला स्कोरिंगसाठी आणि बाळा हा लेफ्ट हँड आहे किरण यांचा, तो जोडला जातोय एडिटिंगसाठी. धावसंख्या 13 होती. नवीन षटक सुरू करतोय गोलंदाज अजय कल्याण यांकडून. बॉलचा वापर केला प्रॉपरली, तिथे ड्राईव्ह झाला आणि चेंडू जातोय थर्ड मॅनला, वाईडीच थर्ड मॅनला. तिथे फिल्डर पोचला आणि त्या दरम्यान सुरक्षित आपल्या घरात सुद्धा पोचला योगेश पाटील. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. या फटक्याच्या माध्यमातून धावसंख्या वेगाने फुलत असताना मेहर इलम बापगाव संघाची जाऊन पोहोचली आहे 15 वरती बिनबाद. सुंदर तालमेल दोन्ही बॅटरचा. एका बाजूला ओमकार पाहतोय योगेश कसा खेळतोय, फक्त त्याला साथ देतोय ओमकार. चांगली भागीदारी होत असताना पाहतो आपण बापगाव मेहर इलमची. फुलटॉस बॅटला जोडलं, दोन्ही हाताच्या ग्रीपमध्ये बॅटला छान घेतली आणि दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्डर काहीसे मिस फिल्डिंग करतोय, चेंडू काहीसा निसटला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला या ठिकाणी योगेश पाटील या बॅटरने. सर्वच्या सर्व धावा एक हाती किल्ला लढवतोय योगेश पाटील. रन मशीन ऑफ बापगाव. वा, चांगला शब्द सुचला इथे. रन मशीन नक्कीच आहे योगेश पाटील. चौकारांचा बादशाह. धावसंख्या 17 वर. आडवा झाला आणि हुकचा प्रयत्न केला गेला. लेग स्लिपच्या डोक्यावरून जात असा चेंडू दान दान करत आमचे गरिबांचे कैवारी शांताराज मोरे साहेब आमदार साहेबांना सलामी. चौकार. हे चेंडू येणं गरजेचं होतं. हा चेंडू आलाच पाहिजे होता. गुड लेंथ होती, टप्पा पडला, चेंडू काहीसा अगदी इन स्विंग झाला आणि फ्लाय होऊन विकेट किपरकडे गेला. अजयचा हा चेंडू होता. चेंडू क्रमांक 4 त्याने हाताळला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 डबल, 1 चौकार प्राप्त केलाय. योगेश पाटीलने 8 धावा जोडल्या या षटकामध्ये. धावसंख्या पाहतो आपण 21 वरती फ्लाय अँड मिस आणि इथे मात्र पंचाने हेरलं, उचलली आणि त्या ठिकाणी अपील उचलत असताना सांगितलं की हा वाईड आहे. उचलून धरला चेंडूला, कारण इम्पॅक्ट चेक केलं वाईड गाईडलाईनच्या बाहेर.
पुन्हा आता तिथे बॅकवर्ड झोनकडे जातोय चेंडू, दोन फिल्डर तिथे धावतायत पळतायत आणि त्या दरम्यान धावा धावा धावा. असं वाटतं की ओमकारला इथे चान्स मिळणार नाही. सर्वच्या सर्व सूत्र हातात घेतले ते योगेश पाटीलने. इथे ओमकार बचावला, मात्र त्याला अजून एक धाव हवी होती आणि त्या दरम्यान अजून धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या एकूण पाहतोय 24 वर. मेहरम बाबुआ संघाची धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये एक वाईट पडला म्हणून एक चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे अजून एक चेंडू पडेल. आणि बघा बाळदादा मेहर साहेबांचं आगमन, 7 स्टार मधले 1 स्टार, ग्रेट मॅन, जबरदस्त डॅसिंग पर्सनॅलिटी फ्रॉम बापगाव. त्यांचं करूया स्वागत. वेलकम वेलकम. इथे सरळ ड्राईव्ह केलाय फाईन मिड आपला सुधीरने तिथे फेकी केली, गरज होती का? आणि आता मात्र 2 षटकाची समाप्ती होईल असं पाहायला मिळतंय. बाळदादा मेहर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्याच संघाने ते 2 षटकामध्ये धावसंख्या उभी केली आहे. बिनबाद 25. सोबतीला संतोषजी गांगोडे साहेब सुद्धा आहेत, त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. साहेब या, वेलकम. संतोषजी गांगोडे साहेब. विनोदजी बजागे सुद्धा आपल्यामध्ये बसलेत, आपण पाहतोय. अजित आमचे पाटील सुद्धा आहेत, 7 स्टार मधले अजून एक 1 स्टार. सागरजी रणवीर सुद्धा आलेत, त्यांचे स्वागत. आमचे फरडे काका पण दिसत आहेत. गावकरी मंडळी सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत करतोय आपण. सतीश सुद्धा आहेत घोडे. आणि इथे पाहतोय की 2 षटकाची समाप्ती. सुंदर इथे बॅटिंग होत असताना 1 मॅन आर्मी स्टाईलने खेळतोय बॅटिंग करत असताना योगेश पाटील. लांब लचक त्याचा खेळ बघा, 12च्या 12 चेंडू त्यानेच खेळलेत आणि अजून पण खेळेल असं वाटतंय की काय. सुधीर आता षटक हाताळेल, कॅप्टन सुधीर पाटील फ्रॉम मकरंद मुठवळ. तो इथे अजूनही स्ट्राईक नाहीये. काहीकांचं लक्ष आता तिकडेच आहे की ओमकार कधी येणार, पण तो नाही, आवश्यकता सुद्धा नाहीये. जेव्हा गरज बसेल तेव्हा ओमकारला नक्कीच स्ट्राईक दिले. योगेश पाटलींनी ठरवलं की माझ्याकडे जेवढी क्वालिटी आहे ती दाखवेन या माझ्या मैदानामध्ये. माझे आधारस्तंभ बाळादादा मेहर सुद्धा आलेत, मला अजून त्यांना चांगला खेळ करून दाखवायचा आहे. माझ्या कॅप्टनला मला नाराज करायचं नाही. तुषारने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्हाला चॅम्पियन पदासाठी ही स्पर्धा खेळायची आहे, त्यासाठी मला जेवढं जमेल तितकं चांगलं कार्य करेन. आणि करतोय सुद्धा, पायाच्या मध्ये चेंडू आणि त्याला टर्न केलाय, जबरदस्त स्पेलिंगच्या दिशेने चेंडू. 1 2 3 4 रन्स, 4 रन. मोड आहे. धावसंख्या 29. पावलाचा वापर, चाबुक शॉट, कव्हर ड्राईव्ह मध्ये आपण हाफ वॉली घेतलं, बॅट स्लाइस केली तिथे वेगाने, तिथे फिल्डर पोहोचला, ज्याने डाईव्ह मारली, स्वतःला झोकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आतमध्ये त्यांनी फेकलं सुद्धा, टाळ्यांचा गजर होतोय. इथे 3 धाव पुढे होतील काय, डायरेक्ट हिट. आता मात्र ओमकारला स्ट्राईक मिळेल की नाही, अजून तिथे मिस फिल्डिंग होते. आणि काय थरार पाहतोय आपण या सामन्यामध्ये. चुरस निर्माण झाली, रंगत निर्माण झालीये, दिलखेचक सामना बनतोय, थरार नाट्य सुरू झालंय. उत्कंठ शिगेला पोहोचत असताना असाच सामना आम्हाला पाहिजे होता, कारण मागचे दोन्ही पण सामने अगदी योगी म्हणाला की सर फूस झाले, एकदम लो स्कोरिंग होते आणि लवकर सुद्धा आटोपले गेले, मजा अजिबात आली नाही. पण हा सामना अगदी क्लॅश ऑफ टायटन आहे, जबरदस्त द्वंद्व युद्ध. धावसंख्या इथे पाहतोय ती 32 वरती आहे. आता मात्र ओमकारला स्ट्राईक मिळाली. तो सुद्धा हसतोय, तो सुद्धा कॉन्फिडन्स झालाय. त्याने पाहिलं की एका बाजूला योगेश पाटील निबंध लिहितोय, मी आता कविता लिहून बघतोय, पण नाही, त्याची कविता अपुरी राहिली आहे. आणि तो पहिला चेंडू समोर जात असताना, बाद होत असताना ओमकार परततोय. पहिला धक्का लागत असताना मेहलेम बापगाव संघाला ओमकारच्या रूपात. उंच पुरा झेल होता स्कायर, फटका सुद्धा सुंदर होता, पण तो डोकं जास्त वर गेला, स्थिर नव्हतं ओमकारचं. फटक्यामध्ये हाफ वॉली होता, तो हाफ वॉली बॅटवरती घेत असताना अगदी नजर समोर नव्हती, फ्लॅट नजर नव्हती, अगदी ती स्थिर नजर ज्याला पाहिजे, त्यामुळे उंच गेला आणि तिथे सुंदर झेल टिपला विशालने. विशालमय झेल अगदी प्रवेशद्वारच्या जवळ टिपला गेला आणि जी आवश्यक ब्रेकथ्रूची गरज होती ती गोलंदाज सुधीरने, कॅप्टनने प्राप्त करून दिली आपल्या संघाला. लारा आलाय, वन ऑफ द बेस्ट फिनिशर ऑफ मेहर बापगाव. वा, लाराचं सुद्धा इथे प्रमोशन झालं असं वाटतंय की आधीच्या काळामध्ये लारा कायसा अगदी मिडल किंवा लोअर मध्ये यायचा, टेलेंडरमध्ये याचा होतं, इथे प्रमोट केलं कारण त्याचं परफॉर्मन्स सुधारत चाललंय. त्या कारणाने आमच्या मॅनेजमेंटने ठरवलं, आमच्या कोचने ठरवलं की आपण लाराला प्रमोट करूया वनडाऊनच्या रूपामध्ये. धावसंख्या 32 असताना विकेटचं पतन झालं. पुन्हा गोलंदाज सुधीर पाटील सज्ज झालाय गांधारी कल्याण एंडकडून आणि त्याच्या समोर असेल आता लारा. पहिल्या चेंडूला सामोरं जाईल, लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप,
डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट, डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट. काऊ कॉर्नरला इशारा केलाय, कुमार आहे तिथे. शॉर्ट ऑफ लेन दिलं तिथे, हुकचा प्रयत्न होता आणि लेग स्लिपला बीट करून चेंडू वेगाने जातोय तिथे आणि वेग धारण करत असताना 1-2 का 4 लालाच्या बॅट मधून पहिला चौकार. बॅटची कडा घेतली, बॅट किती वेगाने फिरती याचा आपण अंदाज घेऊ शकता, कारण चेंडूने जसा चेंडू निसटला फिल्डरच्या हातातून अजून वेग धारण केलं, अगदी चित्याच्या चपळाने चेंडू गेला होता. बापगावच्या देवरुंग गावाकडे जात असताना तो चौकार प्राप्त झाला लॉंग लेगला आणि चौकाराने लाराने धावसंख्या फुलवली आहे, ती म्हणजे 36 वर. 36 एक गडी बाद. मेलन बापगाव संघ बॅटिंग करतोय. सुधीरने टॉस जिंकला. सुधीरच्या आता कमरेवरती हात आहेत, कारण त्यांना विकेट तर फार लेट मिळाली, परंतु एका बाजूला पाहिलं की आपण योगेश पाटीलने पुढे हल्ला बॉल केला आणि लाराने सुद्धा इथे सुंदर सुरुवात केली. पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना चौकार वसूल केलाय. टॉससाठी यायचंय, हो पायात टाकला आणि त्याला सुद्धा अगदी सुरक्षित खोदून काढलंय. मस्त फ्लिक केलेलं आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट. तिथे कुमार पोहोचलाय आणि ते रॉकेट फेकी नाही झाली. त्या दरम्यान 2 धावा लाराने सहजतेने आणि त्याला साथ दिली योगेश पाटीलने पूर्ण केल्या. तर टॉससाठी या जय जोटिंग देवरुंगचा कॅप्टन आणि आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे. बिग फाईट ऑल्सो कमिंग नेक्स्ट मॅच. जय जोटिंग देवरुंग एका बाजूला विजय केने, दुसऱ्या बाजूला विनय पाटील. वा. आणि इथे पाहतो आपण की एका बाजूला योगेश पाटील, दुसऱ्या बाजूला लारा सुद्धा तळपतोय. धावसंख्या 2 पुढे. स्टंपच्या जवळ वेध दिला आणि बरोबर जसं बोलत होतो की तिथे पकडला कात्रीत खिंडीत. लारा बाद LBW. बाबुआ संघाला धावसंख्या त्यावेळेला पाहतो आपण की 38 होती आणि 38 आता सुद्धा आहे. नवीन बॅटर आलाय, तो म्हणजे योगेश पाटीलला जॉईंट होणार सुनील नावाचा बॅटर. टॉससाठी या जय जोटिंगदेव देवरुंगचा कॅप्टन आणि आई गावदेव विहाना 11 पिसे संघाचा कॅप्टन. हार्दिक नावाचा गोलंदाज सज्ज झालाय कल्याण गांधारी नदीच्या एंडकडून. आपण पाहतो की नदीच्या किनारे असलेलं हे क्रीडांगण आहे. बापगावच्या समोर रस्त्याच्या अगदी लगत जो शहरी मार्ग जातो, कल्याण शहरातून निघत असताना भिवंडी शहराकडे जो मार्ग निघतो, सावत पडघा नाशिक हायवेकडे जात असताना त्या मार्गाच्या लगत आमचा बाळादा मेर साहेबांचा सुद्धा बंगला आहे. आणि तिथून जसा मार्ग जातो आणि डाव्या बाजूला एक क्रीडांगण आहे. कोणी कुठून कसं येऊ शकतो या मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ठिकाणी स्पर्धा रंगत असताना हार्दिकचा पहिला चेंडू राऊंड ऑफ ऍक्शन आहे ती, त्याने चेंडूला उडवलंय कव्हर मधून. चेंडू जातोय वेगाने, लक्षणीय प्रेक्षणीय लाजवाब चौकार योगेश पाटीलच्या बॅट मधून. काय चौकार मारतोय. पीस ऑफ बॅटिंग अत्यंत सुंदर. षटकार मला मारायची गरज नाही, इतके मी देखणे चौकार मारतो की माझ्या चौकारांसाठी अनेक जण वेडे आहेत. 6वा चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि यानेच मारले होते मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी योगी आणि आम्ही स्पर्धा कव्हर केली होती नानकरची, तेव्हा 6 बॉलमध्ये लागोपाठचे 6 चौकार योगेश पाटील कडून. विजयदादा अशोक पाटील साहेब समाजसेवक देवरुंग या आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू बाहेर टाकला आणि वाईटचा इशारा. तर जय अंबिका टीमचे ते टी शर्टचे स्पॉन्सर आहेत आमचे लाडके विजयदादा अशोकदादा पाटील, या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. तसेच संदेशजी वाघे पाळी दाभाड, आपण आला असेल तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे धावसंख्या थांबली आहे आणि वाढली सुद्धा. इथे वाईटच्या रूपाने वाढली, बॅटिंग मधून नाही आली, परंतु धावसंख्या 43 वरती आहे. डबल 43. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. एक हाती हो नो लुक शॉट, काय उडवलाय आणि सुंदर गॅप शॉट सिलेक्शन. तिथे फिल्डर पोहोचला, चेंडूने उंच अगदी उडी घेतली असताना असं वाटलं की चेंडू जाणार आउट ऑफ द पार्क, पण तो नाही गेला एका टप्प्याने. त्या दरम्यान इथे योगेश पाटीलने 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या पोहोचवली संघाची मेलन बाबुआ संघाची 45 वर. 2 गडी बाद. टुमकार बाद, लारा बाद, सुनील आणि
योगेश पाटील मैदानामध्ये आहे. योगेश तर मॅरेथॉन इनिंग साजरी करतोय तब्बल. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 37 नॉट आउट. 37 योगेश पाटील. वा, वेलकम विजय केणे. आडवा झाला, स्वीप केलाय, झाडू शॉट, झाडले हो तिथे त्या ठिकाणी पुन्हा तोच फिल्डर पोहोचलाय. किती वेगाने जातोय, झेपावतोय अक्षरशः. असं वाटतं की चौकार जलपतो नाही, पुढेपर्यंत सीमारेषा सांभाळतायत. जसं का आपल्या भारताच्या सीमारेषेवरती पाकिस्तानाला आतंकवादाने येऊन दिलं जात नाही, तशी इथे सीमारेषा सांभाळतात आमचे हे सैनिक, क्रिकेटचे सैनिक मुठवलकरांचे. सुंदर तिथे चौकार दोन अडवले. धावसंख्या पाहतोय आपण 47 वरती. 47. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बाहेर काढलाय. असं वाटलं की इने लागली की काय, हँडल जो चिडू टाक दे तिथे लागल्यासारखा वाटलं, पण तिथे सुरक्षित बाउन झाला आणि विकेट किपरकडे कव्हर करत असताना हा डॉट चेंडू पाहिला आपण बऱ्याच वेळानंतर. या इनिंगमध्ये तसे डॉट आतापर्यंत फक्त 4च झालेत आणि शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज हार्दिक. 4 चेंडू पडलेत, 5वा चेंडू मार्गस्थ करतोय योगेश पाटीलसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस, कडक, पूर्णपणे बॉडीचा बॅलन्स राखला, दोन्ही पण पायांचा फोल्ड केला आणि फेकून दिला. तिथे प्रेक्षक पाहतो आपण स्क्रीनला. षटकार, सुंदर फटका, पहिला षटकार येतो योगेश पाटीलचा. त्रेचाळीस, 53-43 एकट्या योगेश पाटीलच्या. 45 दोन अजून प्लस 45 नॉट आउट. वा, 50 मारले तर 1000 रुपये. षटकार येणार का? अरे येतोय, अरे आला, बाजूला अरे अर्धशतक आला, तो योगेश पाटीलचा आला. वा, कमाल आहे, धमाल, हे कमाल आहे, धमाल आहे. हे स्वप्न आहे बाबगावचं. हा गिफ्टेड बॅट्समन आहे मेरू बाबगावचा आणि दादांकडून 1000 रुपये बक्षीस. बॅट दाखव योगेश, विसरतो की काय? तुम्ही हाफ सेंचुरी ठोकले योगेश. 3 चौकार सुद्धा ती मारले आणि सर्वांचं अनुमोदन घे. टाळा वाजवा एकदा योगेश पाटीलसाठी. काय नॉट आउट इनिंग साकार केली आहे. 51 नॉट आउट. वा, लकी आकडा. आणि संघाची धावसंख्या पोहोचवली षटकाराने तब्बल 59 वरती. 60 धावांचं लक्ष सेट केले. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ हिटिंग, जबरदस्त. स्टार्ट टू द एंड, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. योगेश पाटीलचं ही तुफानी खेळी आणि 60 धावांचं लक्ष सेट केले. मकर स्पोर्ट्स मुठवाल संघापुढे म्हणजे नवनाथ पाटील साहेबांच्या संघापुढे मोठं आव्हान. 24 चेंडूमध्ये 60 धावांचा सामना जिंकण्यासाठी ग्रेट डन फ्रॉम योगेश पाटील. सन्माने आमचे टी शर्ट स्पॉन्सर विजयदादा अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. विजयदादा पाटील या, आम्ही आपल्या शुभ हस्ते हा नवीन सामन्याचा टॉस करतोय. जय जोटिंग देवरुंग विरुद्ध विहाना गावदेवी स्पोर्ट्स पिसे. आपण पाहताय विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस, ज्याने आम्हाला संघाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत. विनय पाटीलचा कॉल आहे, तो हेड आणि विनय पाटील टॉस जिंकलाय. थंड पेय द्या सर. स्पॉन्सर फ्रॉम जयेश सुतार सापे. थम्सअप विनयसाठी आणि 2 झाडं मिळतील तुम्हाला. एकेकाला रोपटं लावायचेत आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या टेरेसवरती, आपल्या गॅलरीमध्ये. स्पॉन्सर फ्रॉम संकेत गोडे आणि केतन गोडे, A1 जोडी. चांगलीच संकल्पना पाहतो आपण. फिल्डिंग लावून घ्या बाबगाव संघ. विनय टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोयस? डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतोय. आज तसा अलाउड नाही ठेवला आम्ही. आज काल असं चाललं म्हणून खूपच सामने लेट होते. लगेच सांगायचं प्लीज. बॅटिंग घेऊ आम्ही. बॅटिंग घ्यायचे. किती धावा योग्य असेल की जे होतील ते चालतील? 50 प्लस. ठीक आहे, तुला शुभेच्छा. आणि आकाश, अगदी किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल की किती पण चालणार आहेत? चॅलेंज घेणार की अगदी थांबवणार? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा कशी वाटते? कालपासून पाहिली असेल. खूप सुंदर आयोजन केलं त्यांनी. आणि ही संकल्पना झाडांची खूप सुंदर आहे. ओके, ठीक आहे. शॉर्ट पण, शॉर्ट आणि स्वीट. झाड घेऊन जा आकाशजी, आपण रोपटं घेऊन जा. तर टॉस जिंकला या ठिकाणी पाहिला आपण पिसे संघाच्या विनय पाटीलने निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय जय जोटिंग ते देवरुंग संघाला. पुढच्या सामन्यामध्ये चालू असल्या सामन्यामध्ये आपण जातोय. 60 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे टीम मकर स्पोर्ट्स मुठोल संघापुढे. ते लक्ष पार करेल का मुठोल संघ, की ज्या 59 धावा केल्यात त्या धावा संरक्षित करतील, डिफेंड करेल? बेरे बाबगाव संघ आपल्याला ऐकवतील. कॉमेंट्री बॉक्समधून योगेश पाटील सर. धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर, अतिशय चांगला प्रमाणे खेळ पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि एकतर्फा खेळ आपण पाहिला. वन मॅन आर्मी मिस्टर बाउंड्री बॉय, आय थिंक चौकार किंग योगेश पाटीलच्या बॅटमधून तब्बल आज 6 चौकार पुन्हा मात्र पाहिले, 2 सिक्सर पाहिले आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये नॉट आऊट 51 धाबाची तरी पहिली अर्धशतकी इनिंग या स्पर्धेच्या माध्यमातून साकारलेली आहे. अतिशय जबरदस्त मात्र खेळ त्याचा राहिला. ओमकारला आज एकही धावेचं मात्र योगदान देता आलं नाही. आय थिंक असं वाटतं की मागील 3 ते 4 स्पर्धांचा ओमकारचा खेळ पाहिला तर शून्यावरती तो मात्र बहादूर माघारी परततोय. देव त्याला मात्र कुठतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं मात्र लक्ष द्यावं लागेल. लाराने 2 चेंडू फेस केले, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण, 6 धावाचं त्याने योगदान दिलं. सुनीलला एकही चेंडू मात्र खेळण्याची संधी मिळाली नाही आहे. आणि बॅटिंग आय थिंक बॉलिंग कार्ड पाहिलं तर कुमारनं सुरुवात केली होती पॉवर प्लेमध्ये, 13 त्याने खर्च केला होता. त्याच्यानंतर आपण अजयला पाहिलं, अजयनं 12 खर्च केला. सुधीर आला, सुधीरनं 13 खर्च केला, 2 विकेट्स त्याच्या नावावर राहिले. परंतु हार्दिक सर्वात मागणा राहिला, तब्बल 21 धावा त्याने स्लॉग षटकामध्ये खर्च केल्या. आणि आता 60 धाबांचा पाठलाग करण्यासाठी रणजित पाटील आणि सोबतीला विशाल पाटील आज आपण पाहतोय एज अ ओपनर म्हणून मुठवल संघाच्या माध्यमातून. ओमकार दलवी सुरुवात करतो आपल्या षटकाला पॉवर प्लेच्या खेळामध्ये. पहिल्या चेंडू पुढे आला आणि कबरला झेल दिलाय. कुठल्या प्रमाणे राहुल मेहरनं चुकी केली नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी वाघाची शिकार फलंदाज रणजित पाटील बॅक टू द डगआउट. जिथं जिथं आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे. सुरुवातला जबाब ओमकार दलूजी पाहिली आणि तर ओमकारने विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली. आय थिंक कुठल्याही गोलंदाजाने विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय बाळाजी मेहर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला सुद्धा मात्र दिलं जाणार आहे. परंतु या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर मात्र इतिहास चांगला आहे मेहर 11 बापगाव संघाचा. कारण मागील स्पर्धा सुद्धा मात्र मेहर 11 बापगाव संघाने जिंकली होती. आणि जेव्हा जेव्हा ज्या अंबिका दोरुपाडा संघाचा चषक असतो ना तेव्हा मात्र या संघाचा एक वेगळा रूप आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि या सत्रामध्ये सुद्धा पाहू शकाल एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. न्यू तेजेश पाटील युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. एका बाजूला उत्तम शेठ पाटील विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे त्याचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला बारावजी मेहर यांच्या अगदी छायेछात्रेखाली घडणारे सर्व खेळाडू यंग आर्मी मेहर 11 बापगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल तेजेश पाटील, अगदी जागेवरती फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ त्याला गोलंदाजी हातामध्ये. ओमकारमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला पाहिलं तर ओमकार चांगल्या प्रमाणात बॅटिंग सुद्धा मध्ये चांगली कामगिरी तो करायचा, गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगला तो खेळ साकारायचा. परंतु आज त्याला मात्र या ठिकाणी सिद्ध करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वो टायमिंग प्रॉपर नाही, स्वतः गोलंदाज साला चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल, सेफ हँड, कॉट हँड बॉल. दुसरा विकेट प्राप्त करतोय आपल्या टीमसाठी तेजेश पाटील माघारी जात असताना. मी काल सुद्धा उल्लेख केला होता की या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती जो संघ प्रथमतः बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना जर त्या संघाने 40 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा जर जोडल्या तर त्या धाबांचा पाठलाग करणं एवढं सोपं नाहीये. आणि आज तो मात्र या ठिकाणी टोटल मात्र इथे पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं धावसंख्या इथे मात्र आज मेहर 11 बापगाव संघाने उभारले 59 आणि त्या 60 धाबांचा आता पाठलाग इथे असं वाटतं की थोडंफार कठीण होतो की काय ज्या अनुषंगाने सुरुवात मुठवल संघाची आपण पाहिली. कारण फलक्यावरती आतापर्यंत एकही धावसंख्या जोडलेली नाहीये. 3 लिगल चेंडू पाहिले आपण आणि त्या 3 बॉलमध्ये तब्बल 2 विकेट्स मात्र ते गमावले. सुरुवातीला रणजित पाटील शून्यावरती बाद झाला, त्याच्यानंतर तेजेश आला, तोही जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाही, तोही शून्यावरती बाजून माघारी गेला. आणि त्या मात्र 2 बंधूंची जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती. एका बाजूला विशाल पाटील आणि दुसऱ्या बाजूला विनीत पाटील. त्या दोनों बनेगे तबाही. टीम मुठवल हो इथे मात्र बागपूरला जात असताना उचली घेणारा चेंडू. आणि जेव्हाही मेहर आय थिंक बापगाव संघ मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून
सामना सुरू असताना जर बारामजी मेहरेची उपस्थिती असली की या संघातील जे खेळाडू आहेत ते मात्र एक वेगळं कार्य करत असतात. चांगला ते खेळ साकारण्याचा प्रयत्न करत असतात. तिथे मात्र पौशिकल अगदी पुढ्या चेडू टाकला होता. ऑनसोला चेडू त्याला अगदी रिंगाळत लॉंग ऑनकडे शालिक तिकडे मात्र चांगली मात्र आपल्या संघाची सुरक्षा करतोय. चांगली फिल्डिंग तो मात्र तिथे साकारतो आणि या पहिली धाव विनीत पाटीलच्या बाटमधून निघाली. वैयक्तिक मात्र पाहू शकाल तिथे त्यांनी अकाउंट सुरू केलं आणि मात्र संघाचं अकाउंट सुद्धा मात्र त्यांनी त्या ठिकाणी ओपन केलाय. मकरंद स्पर्ध मुठवल संघाच्या दृष्टिकोनातून पहिले षटक फार महत्वपूर्ण होतं, परंतु कुठेतरी गोलंदाज इथे मात्र आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. 2 फिल्डर डीप मध्ये आहेत, वाडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट सुनीलच्या रूपाने तुम्ही पाहू शकाल तैनात केलाय आणि फटका सुद्धा मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न उडवायचा तो इनफिल्डच्या वरून, परंतु चेंडू चालला अगदी जमिनीला रिंगाळत. थोड्या दिवसानंतर तुम्हाला मागीचे गणपती पाहायला मिळतील आणि जरूर त्यामध्ये माजी उपसरपंच रोहितदाजी गोडे सुद्धा बिझी आहेत, परंतु जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे वेळ मिळतो तेव्हा तेव्हा त्यांचे अगदी पावलं या स्पर्धेकडे येत आहेत आणि त्यांचं सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 60 धाबांचा पाठलाग करत असताना फक्त 2 धाबा फलक्यावरती 2 गडी गमावले मुठवल संघाने आणि येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये 58 धाबांची अजूनही आवश्यकता. यानंतर अजून एक मोठी लढत जय झोटिंग देवरुंग विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे नाणेफेकी जिंकली पीसे संघानं. प्रथम धाडसी निर्णय त्याने स्वीकारला बॅटिंग करण्याचा. आज पिसे गावातील 2 संघ पाहिले आपण. पवनपुत्र पिसे संघ या स्पर्धेतून बाहेर झाला, परंतु दुसरा पिसे संघ तुम्हाला या सामन्यानंतर इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे आणि चांगली कामगिरी त्या संघाची आजवर पाहिली आपण. नुकतीच जी आपण मागील स्पर्धा पाहिली एकविरा चषक सावध, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सुनील गांगोडे. 18 गेंदों में अभी भी 58 रनों की जरूरत आणि आज विशाल पटला मात्र इथून एखादी विशाल इनिंग आपल्या संघासाठी खेळावी लागेल. क्षमता तर आहे त्याच्याकडे की या सामन्यामध्ये पलटवार तो करू शकतोय, परंतु गोलंदाजी एवढी चांगल्या प्रमाणे इथे आज पाहतोय मेहरे बाबगाव संघाची की पूर्णपणे या ठिकाणी या फलंदाजाला त्याने बांधून ठेवलेलं आहे. जे सुरुवात ओमकारने केली पॉवर प्ले मध्ये त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र या ठिकाणी सुनील सुद्धा सुरुवात करतोय. राहुलला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी करत असताना त्यांनी सुद्धा मात्र या सत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. शालिक भोईर त्याच्याकडे एक ऑप्शन आहे, तोही सुद्धा चांगल्या प्रमाणात चांगली कामगिरी करतोय आणि जर वेळ पडली तर करण मेहरेकडे सुद्धा मात्र चेंडू सोपवायला वेळ लागणार नाहीये. त्याने जीवनातील याच क्रीडांगणावरती या सीझन मध्ये पहिला षटक पाहिला हाताळताना. अकुटापासून ऑन साईडला पूल गेलाय आणि चेंडू सरळ पाहू शकाल आकाशाला गवसणी करण्यासाठी हा आकाशवाणी षटकार आलाय विशाल पाटीलच्या बाटमधून. जित जित आहे बोलबाला साऱ्या गावा शहरा. अशाच फटके मात्र खेळावं लागतील आणि आज ती जबाबदारी घेऊन मात्र विशाल पाटीलला खेळ साकारावा लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये बाहुबली सुधीर पाटीलचं जरूर येणं बाकी आहे. तोही मात्र चांगली बॅटिंग करू शकतोय, त्याला चांगली साथ अजय बांबरे देऊ शकतोय. आज अगदी संजय पाटील सुद्धा संघामध्ये आहे, म्हणजे बॅटिंग ऑर्डर आपण जर विचार केला तर अगदी लॉंग बॅटिंग लाईन बाय, परंतु इथे कुठेतरी हा सामना क्लोज घेऊन जाण्यासाठी विशाल पाटील आणि विनीतला मात्र इथून एक चांगला खेळ साकारावा लागेल. ते असं नाही की 59 धाबा मात्र मेहर इलेव्हन बाबगाव संघाने जोडल्या म्हणजे आपण 60 धाबांचा मात्र लक्ष पूर्ण करू शकत नाही. फक्त स्वतःवरती मी थोडा विश्वास ठेवा. तुम्ही जर स्वतःवरती विश्वास जर ठेवला आणि स्वतःवरती जर तुम्ही स्वतः जिद्द जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथून सुद्धा मात्र या 60 धाबांचा पाठलाग होऊ शकतो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पहा कोणती धावसंख्या मोठी नसते आणि कुठली धावसंख्या छोटी नसते, फक्त तुमच्या स्वतःच्या जिद्दीवरती सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही कशा रीतीने खेळता, त्या धाबांचा चेस कशा रीतीने करता, कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, कुठल्या चेंडूवरती काय करायचं, या सर्व गोष्टीचा जर आपण अभ्यास केला बाला तर किती धावसंख्या मोठी आपण चेस करू शकतोय. आणि ते कार्य इतर सगळ्याला परफेक्टली माहिती आहे, कारण ज्या संघाचं प्रतिनिधित्व बाला करतोय हो इथे मात्र पहा हलकासा चेंडू पडला तर बाहेरच्या दिशेने निघून गेला, थोडासा मूव झालाय, या गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. ही कला सुनीलकडे आहे. एकाच अँगलला तो मात्र स्लोअर वन फास्टर वन कटरचा वापर करतोय. कधी कधी चेंडू मात्र आतमध्ये येताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत इंच फिंगरच्या माध्यमातून. एक परफेक्ट पॅकेज आहे मुठवल संघाचा विचार केला तर. सुनील गांगोडे अनेक वर्षापासून पाहतो की
बापगावची सेवा करत आला हा खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून. डॉट बॉलनं मात्र सांगता पाहिले आपण. आणि तदनंतर मॅचची आय थिंक यस कॉट बिहाइंड विकेटच्या पाठीमागे योगेश पाटील कुठल्या प्रमाणात चुकी करत नाहीये आणि अखेर विशाल पाटीलचा संघर्ष झाला ते संपन्न. तिसरा धक्का लागत असताना मुठवल संघ आला. नाही अवघ्या एक सिक्सरच्या अनुषंगाने 7 धावांचा तो योगदान देऊन मात्र माघारी परतला. आणि पाहू शकला या ठिकाणी विद्यमान सरपंच ज्यांची आपण आतुरतेने मित्रांनो वाट पाहत होतो. आणि एक वेळेला आपण पाहतो की जेव्हा जेव्हा जे अंबिका देवरुंपाडा संघटनेची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये विद्यमान सरपंच बारामजी गोडे साहेबांच्या माध्यमातून त्या स्पर्धेला चांगला मोलाचं योगदान मिळत असतो. आणि ते मात्र पहा संजय पाटील पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. आणि ते पाहू शकले या ठिकाणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रणजितजी केणे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपणही येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि ही ग्रँड एंट्री पहा ज्यांच्या माध्यमातूनच पाहू शकले या ठिकाणी हा प्रवेशद्वार इथे उभारलेला आहे विद्यमान सरपंचांच्या नावानं. आणि त्यांच्या सोबतीला ज्यांची नवनिर्वाचित उपसरपंचपदी नियुक्ती झालेली आहे राजूजी वसंत गोडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यमान सरपंच आणि विद्यमान उपसरपंच ही जोडी अनेक वर्षापासून आपण पाहतो की एकत्रित कार्य करत आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. आणि त्यांचा हा शुभ आगमन स्वर्गीय हरिभक्त परायण बारामजी गोडे स्मृती चषकामध्ये. आणि त्याच्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजितजी केणे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय सुस्वागत. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 8 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र इथून 52 धाब्यांची गरज. गोलंदाज शालिक भोईर संघाने शालिकडे चेंडू सोपवलाय. आणि पाहूया की कशा रीतीने तो मात्र या ठिकाणी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. संजय पाटील जरूर सिक्सर किंग म्हणून त्याला संबोधला जातोय. कोण विसरणार बापदेव पाड्यावरची स्पर्धा. दरम्यान पाहू शकाल बापगावचे सुप्रसिद्ध उद्योजक पाटील डेव्हलपर्सचे ऑपरेटर जयदीप शेठ पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचकावरती येऊन असताना पण बाबा आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चांगला चेंडू कटरचा वापर केलाय. कारण या खेळपट्टीवरती सर्व खेळाडू सातत्याने मात्र प्रॅक्टिस करत असतात. अगदी घरचा क्रीडांगण आहे आणि त्याचा मात्र कुठेतरी होम ॲडव्हान्टेज आज प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ही स्पर्धा तर मात्र या संघासाठी फार लकी राहिलेली आहे. मागील 3 वर्षांचा विचार केला तर पुन्हा मात्र उचली घेणारा चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहिले आपण. आणि डॉट पर्सेंटेज पहा आतापर्यंत या तिसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट पाहिले आपण. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 पाहिले आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 पाहिले. म्हणजे 8 चेंडू जर तुम्ही 24 चेंडू पैकी जर निर्धाव खेळले तर मात्र त्या धावांचा पाठलाकडे फार कठीण होणार. आणि ते वरची बॅटची कडा आणि इष्टांची पाठीमागे तुषारची हुशार कामगिरी. कॉट बिहाइंड फलंदाज विनीत पाटील बाद झाला. आणि आय थिंक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ओमकार दलवी आहे. यस तुषार आय थिंक पाहू शकाल आपण आउटफील्डमध्ये सध्या चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. परंतु आज मुठवलची कामगिरी आपण चांगली म्हणू शकणार नाहीये. तगडा संघ आहे बॅलन्स संघ आहे परंतु आज कुठेतरी काहीतरी बिनसला असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त फलंदाजाने आज हजेरी लावण्याचा इथे मात्र कार्य केलं. कारण कुठलाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये मात्र या ठिकाणी खेळी करता आली नाहीये. आणि याचं कारण रणजित पाटील पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तिथून मात्र हा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. धक्का लागला तर असं म्हणावं लागेल.
आणि त्या धक्क्यातून मात्र आज संघ बाहेर निघालाच नाही आणि त्यामुळे आता मात्र आज कुमारची बारी आली 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. आज शेवटचा दिवस सुपर संडे आणि पाहू शकाल या विभागातील रथी महारथी दिग्गज मान्यवरांची आज उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. करूया आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कुमार रणवीर स्ट्राईक ओ पुल परंतु अनसक्सेसफुल कारण स्क्वेअर कडे लारा आहे, कुठल्या प्रमाणात चुकी करत नाहीये. त्यांनी पकडला जेल आणि कुमारी पाहिला तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बादून माघारी परतलाय. नक्षत्र फार दूर आहे बाराजी मेहर साहेब. आता काही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये कारण स्थिती फार मजबूत कागदावरती आपण पाहतोय. आणि 5-0वरती 2 गडी गमावले आणि 8 आकड्यावरती तब्बल 5 गडी. आणि आता नवीन फलंदाज प्रसाद आलाय. हो आणि तीही पाहू शकेल विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आज या स्पर्धेच्या माध्यमातून. शालिक भोईरनं तो कारनामा केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आज शालिकच्या वतीने पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 बॉल त्याने हाताळले, एकही धाव तरी खर्च केली नाहीये आणि हॅट्रिक कंप्लीट केली. वा. आणि असं वाटतं की आज शेवटच्या स्पेलमध्ये करण मेहरकडे चेंडू आता सोपवण्याची वेळ आलेली आहे. वसीम यास आठव्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. हो इथे मात्र पास स्वतःला वाचवलं त्या ठिकाणी. बचावतच फटका सिंगलसाठी मात्र हा कव्हर ड्राईव्ह. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र शालिकनं हे 1 धाव तिथे खर्च केली. 60 धावांचा पाठला करत असताना 9 धावा फलकावरती आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 51 धाब्यांची गरज. चला आता तुषार टाकणार की करण टाकणार हा प्रश्न पडलाय. 6 चेंडूमध्ये 51 धावांचा आता मात्र या ठिकाणी संरक्षण करायचं आहे. परंतु तुषार सांगतो रुको भाई मुझे भी थोडा फ्री होने दो. चला 12 मेर करे ती मेरा करण आएगा और आ गया. चला अखेर करणची इथे निवड झालेली आहे परंतु आता मात्र त्या निवडणुकीमध्ये तो मात्र विजय होणार की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. मला अजून आठवते की मुठवलच्या स्पर्धेमध्ये करणनं पहिल्याच पहिला हाताला होता याच मैदानावरती आणि ती या सीझन मधील करणचा दुसरा स्पेल असावा. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. मेहर एलेवन बापगाव संघ खेळायला सुरुवात करा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये इथून 6 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत इथून मकरंद स्फोट मुठवल संघ मात्र पोहोचू शकणार नाहीये. एवढं कठीण समीकरण आता मात्र इथे शिल्लक आहे. सुधीर पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. संजय पाटील नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकतोय आणि इथे पहिला चेंडू कटरचा वापर केलाय. हो काय बॉलिंग ऍक्शन आहे, काय रिदम आहे.
असं वाटतं की स्वतः त्याचे वडील त्यांना कोचची भूमिकेमध्ये त्यांना मात्र काहीतरी सजेशन देत असावेत. पहिला बॉल निर्धाव हाताळलाय. सुरुवात चांगली केली करणनं आपल्या षटकाला. वरत विकेट मारा करतोय. व इथे अकुटापाचा चेंडू होता सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ तर लॉंग ऑन वरती सिंगल धाव मात्र तिथे बशी पूर्ण केले गेले. आणि एक विनंती करतोय पहा, आपल्याच विभागातील आपल्याच गावातील मुलांची स्पर्धा आहे. मग देवरुंग गावातील, देवरुंगपाडा गावातील किंवा बापगाव गावातील जर इकडे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक इकडे जर आले असतील तर मी सर्वांना विनंती करतोय की निसंकोचपणानं आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण बाबा फुल टॉस आणि त्याच्यावरती ओ झेल पकडलाय. पहिली विकेट्स करण मेहरची या सीझन मध्ये. आणि फलंदाज संजय पाटील बॅक टू द डगआउट. वॉर ऑफ टायटन्स जय झोटिंग देवरुंग विपक्ष आई गावदेवी विहान स्पोर्ट पीसे. आणि दोन्ही टीमची जर्सी पहा मित्रांनो एक समान आहे. एकाच रंगाचे गणवेश आहेत. आणि दरम्यान पाहू शकाल 7 स्टार मेंबर्स माजी उपसरपंच ग्रामपंचायत ताडे किरोळीचे राकेशजी देगारकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागत. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा सुनील गांगोडीच्या वतीने पाहायला मिळतोय. सिंगल धाव तिथे मात्र असं वाटलं की पूर्ण केली जाईल परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. कारण जो युवा खेळाडू आहे हार्दिक त्याला मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स देण्याचा प्रयत्न सुधीर करतोय. हो पुन्हा एक फुलर लेंथ चांगला टप्पा पिक केला आणि सरळ चालला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहिली. चांगली गोलंदाजी करणच्या वतीने सुद्धा आपण पाहिली. कारण आतापर्यंत 5 लिगल बॉल हाताळले आणि फक्त एकच धाव तिथे खर्च केली. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल एक पाऊल दूर विजयापासून मेहर 11 बापगाव. पुन्हा कटचा वापर आतमध्ये येणारा चेंडू आणि खूप मोठा विजय या स्पर्धेच्या माध्यमातून आज संपादित केला मेहर 11 बापगाव संघानं. वेल बॉईज मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन बारामजी मेहर अँड हार्ड लक टीम मकरंद उस्मान मुटवल आणि हार्ड लक उत्तमजी पाटील. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावरील पुरस्कार. या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग आज ज्यांच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त